बरं, व्यक्तिमत्व विकास करायचा म्हणजे तुम्हाला काही रातोरात मोठं भाषण द्यायला शिकायचं नाहीये. तर ह्यामध्ये तुम्ही तुमच्या आत दडलेल्या मूळच्या आणि बेस्ट स्वतःला ओळखता, तिच्यासाठी वेळ देता आणि तिला रोज थोडं थोडं मोठं करता. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत करता तेव्हाच जग आणि तुमचं कुटुंब तुमच्या कामाची किंमत करतं. स्वतःवर पैशाची आणि त्यापेक्षाही जास्त वेळेची गुंतवणूक करणं हा स्वार्थ नाहीये, तर ती कुटुंबासाठी केलेली सगळ्यात मोठी सेवा आहे. कारण जर तुम्ही आतून समाधानी आणि सशक्त असाल तर तुम्ही घरातलं वातावरण फार सुंदर कराल. आणि तुम्ही खुश राहिलात तर तुमच्या कुटुंबाला तरी त्यापेक्षा वेगळं काय पाहिजे. आता ह्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे तर मी बोलणारच आहे, पण त्याच्या आधी ना मला एका गोष्टीबद्दल बोलावंसं वाटतंय. इथे मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगते ह्याचा अर्थ असा अजिबात नाहीये की मी खूप परफेक्ट आहे किंवा मी कधी कुठली चूक करतच नाही. मला स्वतःला अगदी सुरुवातीपासूनच स्वतःच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये भरपूर इंटरेस्ट होता. सुशिक्षित आहे पण जॉब करत नाही हे ठीक, पण मला नेहमीच जगाच्या सोबत चालायला आवडलेलं आहे. मी स्वतः कधी काळी परफेक्शनच्या ट्रॅपमध्ये अडकलेली होते आणि जर मी अजूनही त्याच सापळ्यात अडकलेली असते ना तर हा चॅनल मी अशा पद्धतीने कधीच सुरू केला नसता. मी असा विचार केला असता की मी स्वतः दिसले पाहिजे, मी स्वतः स्क्रीनवर बोललं पाहिजे, जे मला प्रॅक्टिकली अशक्य आहे. पण मला ज्या पद्धतीने जमतंय त्या पद्धतीने मी ॲटलिस्ट सुरुवात केली. आणि ह्याच पद्धतीने मी माझ्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच्या जर्नीची सुद्धा सुरुवात केली होती. एकाच दिवशी सगळं शिकले नाहीये. सुरुवातीला जेव्हा कधी घराबाहेर पडायला मिळेल तेव्हा बाहेर जगात वावरणाऱ्या महिलांचं निरीक्षण करून मी बऱ्याच गोष्टी शिकत होते. आणि त्यानंतर इंटरनेट माझ्या हातात आलं तेव्हापासून जे जे मी बघत गेले ते जमेल तसं जमेल तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करत गेले. आणि नक्कीच 10 वर्षापूर्वीची मी आणि आत्ताची मी ह्याच्यात मला खूप फरक दिसतो आणि त्याच्यामुळे आतून स्वतःचा अभिमान वाटतो. ह्या सगळ्या प्रवासात पुष्कळ इंग्लिश चॅनल्स मी ऐकायची आणि ते सगळं मराठीमध्ये आपण सांगावं असं मला मनापासून वाटायचं. बरं, जे मी ऐकत होते त्यातलं सगळंच मला पटत असेल असं नाही, पण जे मला मनापासून पटलं ते मी स्वतःच्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करत गेले. असे जे सेल्फ हेल्प विषयीचे चॅनल्स आणि पॉडकास्ट असतात ते ऐकताना आपण तसाच माइंडसेट ठेवला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे काही चुकीचं वाटत असेल तर तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत आहे. पण एवढं मात्र मी नक्की सांगेन की यूट्यूबवर बघितलेल्या एका व्यक्तीची चूक तिला कमेंट करून सांगता तेव्हा तुम्ही तिला सुधारायला मदत करता, पण त्याचबरोबर एखादी गोष्ट पटली असेल तर ती आपल्या वागण्यामध्ये आणून स्वतःला सुद्धा ग्रो करायला मदत करा. माझं बोलणं ऐकल्यामुळे जर तुम्हाला स्वतःमध्ये बदल करण्यासाठी, काही नवीन गोष्ट सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळालं असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा नक्की कमेंट करत जा, त्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल.